नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। बघा, आपण सिरीज चालू केलेली आहे मिशन पोलीस भरती 2025 चालू घडामोडी। आपण रोज काय करतोय की सिरीज नुसार आपले 10 क्वेश्चन जे असतील ते घेतोय। तर आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करणार आहे। तर आपला पहिला प्रश्न घेण्या अगोदर जे कंटेंट घेतोय आपण, त्या कंटेंट उपक्रमामध्ये आपण काय करतोय की आपल्या प्रत्येक लेक्चरच्या शेवटी एक प्रश्न देतोय। तर लास्ट लेक्चरला आपला होता की कोणत्या ठिकाणी पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, हा प्रश्न मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितला होता आणि कमेंट करायला सांगितलेलं होतं। बघा, तर याचं उत्तर काय येणार? नाशिक, नागपूर, गोंदिया की गोजुबावी? कुठे येणार आता हे? कोणत्या ठिकाणी पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र, पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? नाशिक, नागपूर, गोंदिया, गोजुबावी। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला आन्सर कमेंट केला आहे गोजुबावी। अत्यंत बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे ते। बघा, ऑप्शन मध्ये आपल्याला नाशिक दिसतंय, नागपूर, गोंदिया। नाशिक काय आहे? नाशिकलाही महत्त्वाचं सेंटर आहे, तेही आपल्याला माहिती पाहिजे। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे। कुठे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हे प्रशिक्षण केंद्र आहे। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक। आणि इथे काय केलं जातं रे? जेही MPSC थ्रू PSI पदावर ज्यांचं सिलेक्शन झालं असतं, त्या PSI सिलेक्शन झालेल्यांची सर्वांचं प्रशिक्षण ट्रेनिंग कुठे होतं? तर नाशिक या ठिकाणी होतं। PTC इथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, तिथे PSI या सर्वांचं ट्रेनिंग होत असतं। बघा, नागपूर आहे, नागपूर या ठिकाणी पण जे आता आपल्या पोलीस भरतीद्वारे ज्यांचंही कॉन्स्टेबल पदावर सिलेक्शन होत आहे, जे भरती होतात ते, तर त्यांचं पोलीस प्रशिक्षण केंद्र पण कुठे आहे? नागपूरला आहे। चला, तर आजचा आता आपण पुढचा आपला प्रश्न बघूया। आजच्या व्हिडिओतला आपला पहिला प्रश्न आहे की भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार। 4 ऑप्शन दिलेले आपल्याकडे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार, सगळे मुख्यमंत्रीच आहे। आपल्याला प्रश्न विचारलाय की श्रीमंत मुख्यमंत्री, 4ही मुख्यमंत्र्यांचीच नावं आहे। विचारण्यात आलेला प्रश्न आहे श्रीमंत मुख्यमंत्री, बरोबर आहे। कोणते सर्वात श्रीमंत? चंद्रबाबू नायडू। हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? श्रीमंत मुख्यमंत्री ठरले चंद्रबाबू नायडू आणि ते आहे आंध्र प्रदेश। कोणत्या राज्याचे? आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री। बघा, एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे नितीश कुमार, इथे काय म्हणतोय आपण? नितीश कुमार हे पण मुख्यमंत्री आहेत। कोणत्या राज्याचे? तर बिहार राज्याचे मुख्यमंत्री। बघा, 4 राज्यांचे मुख्यमंत्री। एकनाथ शिंदे महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री, चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे आणि नितीश कुमार हे कोणते? बिहार राज्याचे मुख्यमंत्री। लक्षात ठेवायचे, नोट सगळ्यांनी लिहायचे आहे। लक्षात ठेव, नुसतं जर आपल्या सगळेच प्रश्न लक्षात राहतील असं नाही। जे माहित आहे किंवा माहित नाही, माहित आहे तर ठीक आहे, नाही माहित तर लगेच नोट डाऊन करत चला। नोट डाऊन केलं तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा रीड करता येतंय, ठीक आहे। असं नाही की आपण एकदा वाचलंय लगेच आपल्या लक्षात राहिलंय। पोलीस व्हायचंय तर आपल्याला हे करावंच लागणार आहे, नोट्स लिहाव्याच लागणार आहे। जेव्हा आपण नोट्स लिहिणार, त्या वारंवार वाचणार, तेव्हाच आपलं कुठंतरी लक्षात राहणार आहे, पाठांतर होणार आहे। पुढे आपल्याला आला प्रश्न तर आपण लगेच उत्तर सांगणार आहे। दुसरा आहे रॅमन मॅगसेस पुरस्कार 2025। कोणता? रॅमन मॅगसेस पुरस्कार 2025 कोणत्या भारतीय संस्थेला? व्यक्तीला नाही विचारलंय, कोणाला विचारलंय? संस्थेला। संस्था महत्वाची इथे, हा संस्था शब्द महत्वाचा आहे आणि 2025चा आहे हा प्रश्न। आपल्याकडे ऑप्शन आहे अक्षय पात्र फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, स्माइल फाउंडेशन, एज्युकेट गर्ल्स। 4 ऑप्शन दिलेले आपल्याला। तर बघा, याच्यामधलं अचूक उत्तर आहे एज्युकेट गर्ल्स। कोणत्या संस्थेला मिळाला? एज्युकेट गर्ल्स या संस्थेला मिळाला। मग हा कितवा पुरस्कार आहे? तर ह्या रॅमन मॅगसेस पुरस्कार 2025 आहे, पण हा क्रमाने येणारा कितवा आहे?
67वा आहे. कितवा आहे? 67वा. लक्षात ठेवायचा आकडा आपल्याला विचारला जातो की जो रॅमन मॅग्सेस पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या संस्थेला देण्यात आला तो कितवा होता? तर ह्या पुरस्काराचा त्याचा क्रम कितवा होता? 67वा होता. पण ही एज्युकेट गर्ल्स जी संस्था आहे ती भारतीय संस्था आहे. मग संस्थेला मिळणारा म्हणजे भारतातली ही पहिली संस्था आहे. भारतातील पहिली संस्था ठरली. कोण? एज्युकेट गर्ल्स. पहिली संस्था ठरली की तिला काय मिळाला आहे? रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025. भारतातील रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळविणारी पहिली संस्था कोणती? बघा प्रश्न तोच आहे. रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला मिळाला? एज्युकेट गर्ल्स. पण फिरवला जातो. विचारताना काय केलं जातं? आपले शब्द फिरवले जातात, वाक्यरचना बदलली जाते. मी प्रश्न काय केला की रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळविणारी भारतातली पहिली संस्था कोणती? कारण ठीक आहे याच्यानंतर अजून एखाद्या संस्थेला मिळू शकतो. मिळालाच पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपला भारत आहे, भारत पुढे गेलाच पाहिजे. तर एज्युकेट गर्ल्स ही कोणती? भारतातली पहिली संस्था ठरलेली आहे. मग या संस्थेची स्थापना कधी झाली? या एज्युकेट गर्ल्स संस्थेची स्थापना झाली आहे 2007. नोट डाऊन करायचंय सर्वांनी. एज्युकेट गर्ल्स या संस्थेची स्थापना झालेली आहे 2007 साली. आणि ही संस्था कोणासाठी काम करते? तर ही संस्था ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य करते. कोणती? एज्युकेट गर्ल्स. बघा नावातच गर्ल्स आले आहे. तर ह्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना शिक्षित करणं याच्यासाठी काम करते आहे. मग ह्या एज्युकेट गर्ल्सची स्थापना 2007. मग हिचं मुख्यालय कुठे आहे? एज्युकेट्स गर्ल्स या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? तर त्याचंही उत्तर आहे अंधेरी. अंधेरी म्हटलं तर कुठे रे? मुंबई. बघा ह्याच प्रश्नामध्ये रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला मिळाला? एज्युकेट गर्ल्स. ही कितवा होता हा पुरस्कार? 67वा. या एज्युकेट गर्ल्सची स्थापना 2007 आणि मुख्यालय कुठे? अंधेरी, मुंबई. याच्याच विषयी अजून एक प्रश्न बघणार आहे आपण. कोणता? रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025. हा रॅमन मॅग्सेस पुरस्कार आहे ना, आता 2025 नाही म्हणत आहे मी, फक्त नाव घेतलंय रॅमन मॅग्सेस पुरस्कार. तर याला काय म्हटलं जातं? याला आशियाचा नोबेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रॅमन मॅग्सेस पुरस्काराला आशियाचा नोबेल. लक्षात ठेवायचंय, नोट डाऊन करायचंय, पाठ करायचंय. आशियाचा नोबेल कोणत्या पुरस्काराला म्हटलं जातं? तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराला म्हटलं जातंय. ठीक आहे. बघा आशियाचा नोबेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपला पुढचा प्रश्न आहे. आपण रॅमन मॅग्सेस पुरस्कार बघितला, त्याच्या अगोदर सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बघितले, कोणत्या राज्याचे ठरले. आता तिसरा प्रश्न आहे 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? बुद्धिबळ स्पर्धा. आपल्याला बुद्धिबळ सर्वांनाच आवडतंय खेळायला, बरोबर. तर ही 2025 ची स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? गोवा, महाराष्ट्र, पुणे, गुजरात. सगळी तर भारतातलीच नावं दिसतात ते. गोवा राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, गुजरात राज्य आहे, पुणे महाराष्ट्रामधलं एक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे. मग याचं अचूक उत्तर काय आहे? तर गोवा. गोवा भारतातलं एक राज्य, बरोबर. जे सर्वात छोटं राज्य आहे कोणतं? गोवा. आणि इथे कोणत्या स्पर्धेचं आयोजित करण्यात आली आहे? 2025 बुद्धिबळ स्पर्धा. 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आणि मग ती कधी आयोजित करण्यात आली आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. फक्त गोवा माहिती असून चालेल का? तर नाही. तर ही कधी आहे? 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 ची ना विश्वचषक स्पर्धा. तर बघा 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान गोवा या ठिकाणी आपली विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ह्या विश्वचषक स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये किती खेळाडूंचा सहभाग होणार आहे? तर 206 खेळाडू. लक्षात ठेवायचंय. 2025 बुद्धिबळ स्पर्धा भारतातल्या गोवा या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये? 31 ऑक्टोबर ते
27 नोव्हेंबर 2025 आणि त्याच्यामध्ये एकूण किती खेळाडूंचा सहभाग असणार आहे तर तो आहे किंवा सहभागी होणार म्हणा 206 खेळाडू. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट. संपूर्ण पोलीस भरती आपण चालू घडामोडी बघतोय. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके आपण अभ्यास करतोय. आपला स्कोर वाढवतोच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला स्कोर अजून वाढवायचा असेल, आपल्याला पोलीस भरतीच्या आपल्या स्वप्नापर्यंत एक एक पाऊल पुढे टाकायचंय, स्वप्न शिखर गाठायचंय, सर करायचंय. तर बघा आपलं एक ऍप आहे संपूर्ण पोलीस भरती, रेकॉर्डेड बॅच आहे आपली. तर ही फक्त आपल्याला 349 रुपयांमध्ये, किती 349 रुपयांमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षदीप अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचे. काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इथे नंबर दिलाय 8329603029 या नंबरवर व्हॉट्सअप करा, कॉल करा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. बघा आपल्या बॅचची वैशिष्ट्य आहे, आपल्याला प्रत्येक विषयाचे 500 वन लाईनर दिलेले आणि PDF स्वरूपात आहे. आपण लेक्चर घेतोय याच्यामध्ये पण आहे, जे लेक्चर असतील PDF स्वरूपात आपण प्रत्येक प्रश्न इथे टाकतोय किंवा PDF पण तुम्ही म्हटणार तर त्या पण आपण देणार आहोत पुढे. गणिताचे सर्व प्रकार सोप्या भाषेत ट्रिकनुसार समजवले जातात, शिकवले जातात अगदी सोप्या भाषेमध्ये. संपूर्ण बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण स्कोरिंग सब्जेक्ट आपलं मराठी व्याकरण आहे किंवा गणिताचे जे आपले महत्वाचे टॉपिक आहे ते आपल्याला अगदी सोप्या भाषेत अचूक पटकन ट्रिकनुसार उत्तर काढायचं आणि आपला स्कोर वाढवायचा आहे. लेक्चर बघा किती वेळा बघू शकता, हे महत्वाचं आहे. लेक्चर आपण एकदा बॅच ऍप डाउनलोड केलं, आपण ही बॅच घेतली का ते आपण कितीही वेळा बघू शकतो लेक्चर. आणि हा बॅच कालावधी किती असणार आहे आपला 6 महिने. 6 महिन्यात आपली पोलीस भरती होणार आहे आणि आपलं पोलीस होण्याचं स्वप्नही साकार होणार आहे. किती वेळा अनलिमिटेड आहे, बघून घ्या, ऍप डाउनलोड करा, आपला स्कोर वाढवा, आपलं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, नुकतेच कोणत्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात, भारतात म्हणा, राज्यात म्हणा, भारतातही सुरू केलं जातं, विदेशातही सुरू केल्या जातात, आपल्या राज्यात असेल, जिल्ह्यात असेल, अनेक योजना सुरू केल्या जातात, बरोबर. तर इथं विचारलंय की कोणत्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली. तर इथं राज्यावर प्रश्न विचारला. ऑब्विसली बघा महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू, गुजरात 4 ऑप्शन दिले आपल्याला, 4 राज्यांची नावं दिलेली आहेत. तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे तर त्याचं उत्तर आहे बिहार. बिहार या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे. आत्ताच आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं होतं बघा इथे नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे तर बिहार. कोणत्या राज्याचे? बिहार या राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि या मुख्यमंत्र्यांनी महिला रोजगार योजना सुरू केली आहे. आपण मगाशीच बघितलेलं होतं अगोदरच्या प्रश्नामध्ये, काय बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांनी योजना चालू केली मुख्यमंत्री महिला रोजगार. बघा महाराष्ट्रामध्ये पण योजना आहे, आपला पहिला ऑप्शन आहे. मग महाराष्ट्रामध्ये जसं आपली लाडकी बहीण योजना 29 जून 2024 ला सुरू केली, 2025 मध्ये 1 वर्ष कंप्लीट झालंय तिला. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांकडून चालू केलेली होती. पुन्हा अजून दुसरी योजना एक महाराष्ट्रातच चालू केलेली, माझी कन्या भाग्यश्री योजना. महाराष्ट्रात कोणती योजना आहे? अजून एक माझी कन्या भाग्यश्री योजना. 2 नावं सांगितली मी. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना. बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. त्याचबरोबर आता मग आपण तमिळनाडू, गुजरात हे ऑप्शन दिलेले आपल्याला पुढे. पुढचा प्रश्न आलाय आपल्याकडे, ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला? ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम. सगळं ऑनलाईन होतंय, सगळं ई सेवा पुरवल्या जातात, ते त्यानुसार आपलं जेही काही असे कारभार चालतोय. तर मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि पुणे असे 4 पर्याय दिलेत आपल्याला आणि विचारलं ई गव्हर्नन्स सुधारणा प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला? तर याचं अचूक उत्तर आहे पुणे. कोणत्या महापालिकेचा? पुणे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलं असेल, नाही मॅडम पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड काय ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. कोणती? पिंपरी चिंचवड.
आणि सर्वात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कशाचा? गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये. कोणत्या महापालिकेने? पुणे. पिंपरी चिंचवड ही काय? सर्वात श्रीमंत महानगरपालिका. लक्षात ठेवा, लिहून ठेवायचे दोघांमधला डिफरन्स. नाही तर आपल्याला प्रश्न विचारला ना ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात कोणत्या महापालिकेचा प्रथम क्रमांक, आपल्याला पहिलेच पिंपरी चिंचवड वाटतं, कारण आपण पाठांतर, बऱ्याच जणांचे पाठांतर आहे की सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड. पण इथं प्रश्न असतो महापालिका आणि प्रथम क्रमांक म्हटल्यानंतर आपल्याला पिंपरी चिंचवडच आठवतोय. पण तो कशात आहे? ई गव्हर्नन्स सुधारणामध्ये. हे पण वाचणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे छोट्या छोट्या चुका होतात. आपण काय करतो? प्रश्न वाचतो, आपण पाठांतर केलेलं असतं. आता जर मी म्हटलं तुम्हाला, जसं इथे प्रश्न दिला होता की सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड, पण इथं काय विचारलंय? ई गव्हर्नन्स सुधारणा. किंवा असाही प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? आणि पुढे नाही दिलेलं असतं. पण आपल्याला काही असते, आपण नाही वाचत नाही, आपल्या डोक्यात माहिती आपल्याला सध्याचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. आणि नेमकं ऑप्शन पहिल्याच नंबरला असतं काय? देवेंद्र फडणवीस. पण पुढचा नाही शब्द आपण वाचायला विसरतो आणि उत्तर तिथंच चुकतो आणि 1 मार्क तिथं जातो आपला. हे करायचं नाही आपल्याला. नेहमी सांगायचं ठरलं तर डोळे उघडे ठेवून वाचा. कोणी काही सांगत असेल तर कान उघडे ठेवून ऐका. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. वाचायचंय तर ते पूर्ण वाचा, सेंटेन्स कंप्लीट करा. जिथं पूर्णविराम येतोय ना तिथपर्यंत आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे. पूर्णविरामापर्यंत सेंटेन्स वाचायचं सोडायचं नाही. जेव्हाही तुम्ही कोणत्याही परीक्षेला जाल, पूर्णविराम येईपर्यंत थांबायचं नाही, पूर्ण प्रश्न वाचायचा आहे, किती पाठ असो. कारण ते काय करतात? शेवटच्या शब्दावर आपला प्रश्न फिरवतात आणि आपला मार्क त्यांना, आपल्याला काय करायचं असतं? मार्क कटिंगच करायचे असतात आपल्याला, बरोबर आहे. तर आपल्याला ते कटिंग होऊ द्यायचे नाही, आपल्याला वाढवायचे. त्यासाठी प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे. याचं अचूक उत्तर होतं पुणे. बघा पुढचा प्रश्न आहे, IMF च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? IMF च्या कार्यकारी उर्जित पटेल, रजित पुनानी, अनिल दयाल सिंग, इंद्रनील भट्टाचार्य. 4 ऑप्शन आहे आणि यातलं अचूक उत्तर आहे रजित पुनानी. रजित पुनानी यांचं कोणत्या, रजित पुनानी फसाईचे, सांगताना गडबड झाली. रजित पुनानी कशाचे? तर फसाईचे. कोणत्या याचे ते? फसाईचे. क्लिअर करूया आपण. रजित पुनानी फसाई आहे. उर्जित पटेल. रजित पुनानी फसाईचे CEO आहे. रजित पुनानी आणि उर्जित पटेल कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झाली. कुठे? IMF च्या. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. दुसरा रजित पुनानी फसाईचे नवीन CEO. मग अनिल दयाल सिंग, आपण एक ऑप्शन दिलाय, आपल्याला पर्याय दिलेला आहे. मग ते कोण आहे? नाव ऐकल्यासारखं वाटतंय, कुठंतरी वाचल्यासारखं वाटतंय, पण नक्की काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. बघा इथे अनिल दिलंय. कधी कधी ह्या अनिलऐवजी आपल्याला अनिश दयाल सिंग असंही म्हटलं जातं. फक्त अनिल नाही, काही ठिकाणी अनिश पण दिलेलं आहे. तर हे कोण आहे? तर आपले जे देशाचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. ह्या नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. अनिल किंवा त्यांनाच म्हणायचं अनिश, हे आपले नरेंद्र मोदींचे, आपल्या देशाचे आदरणीय जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. लक्षात ठेवा हा प्रश्न पण. नाही तर आपण नेहमी लक्षात ठेवतो जे महत्वाचं येतंय. कुठंतरी उप पण विचारले जातात आपल्याला, जसे प्रमुख विचारले जातात उप पण विचारले जातात. तर अनिश दयाल सिंग हे नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा पॉइंट नोट आउट करून ठेवायचा आहे सगळ्यांनी. ओके. आणि त्याच्यानंतर इंद्रनील भट्टाचार्य, चौथा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. इंद्रनील भट्टाचार्य हे कोण आहे? तर हे चलन विषयक जे धोरण आहे ना, चलन विषयक धोरण, आपण 4 नंबरच्या ऑप्शन विषयी बघतोय. इंद्रनील भट्टाचार्य नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सल्लागार. आताच बघितलं आपण अनिल दयाल सिंग, पण इंद्रनील भट्टाचार्य कोण आहे? तर जे काही आपलं चलन विषयक धोरण आहे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष.
चलन विषयक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष. नोट डाऊन करायचा हा पण पॉइंट तुम्हाला. इंद्रनील भट्टाचार्य हे कोण आहे, तर आपल्या चलन विषयक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणा, कधी कधी सदस्य ही सांगितलं जातं आपल्याला. जसा अध्यक्ष आपण लक्षात ठेवतोय, सदस्य. ओके, नोट डाऊन केलं असेल. पुढचा प्रश्न आहे आपला, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025 भारताने किती पदकं जिंकली? महत्वाचा प्रश्न आहे. आपण कोणत्याही परीक्षेमध्ये म्हणा, स्पर्धेमध्ये म्हणा भाग घेतो, आपल्याला माहिती आहे आपला प्रथम क्रमांक आला पाहिजे, आपल्याला पारितोषिक मिळालं पाहिजे, मेडल मिळालं पाहिजे. खेळाडू म्हटलं तर मेडल येणारच. बघा, स्पर्धा आहे, जागतिक तिरंदाजी स्पर्धा आहे. इथे ऑप्शन दिले 4 पदके, 6 पदके, 8 पदके आणि 10 पदके. तर ह्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने किती पदकं जिंकली होती? तर 8 पदकं जिंकली होती मुलांनो. किती? 8 पदकं जिंकली होती. मग ह्या 8 पदकांमध्ये आपल्याला फक्त नुसतं 8 पदक आली एवढाच प्रश्न येणार का? नाही. कधी कधी याच्यात विचारलं जातं आपल्याला. पुढचा प्रश्न, आपण फक्त 8 पदकं पाठांतर करतो, सोडून देतो. पण एखाद्या वेळेला प्रश्न असाही विचारला जातो की जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? आता आपलं तर पाठ आहे 8 पदकं, मग 8च्या 8 सुवर्ण पदकं आहे का? तर नाही. या 8 पदकांमध्ये 4 सुवर्ण पदकं आहे. किती? 4 सुवर्ण पदकं आहे, 2 रौप्य पदक आहे. 4 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदक. बघा, झाले का? 4 2 2 आणि टोटल किती झाली आहे? 8. किती एकूण किती पदकं जिंकली? 8. 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक जिंकली आहे. बघा, सुवर्ण पदक पहिल्या क्रमांकासाठी, रौप्य पदक दुसऱ्या क्रमांकासाठी आणि कांस्य पदक हे तिसऱ्या क्रमांकासाठी दिलं जातं. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन आपल्याला विचार करण्यासाठी दिलेले होते. ओके ओके, ठीक आहे. चला, अजून एक महत्वाचा पॉइंट सांगायचा इथे की जे काही जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा झाली ना, भारताने किती जिंकली होती? 8. पण ह्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदकं कोणत्या देशाने जिंकली? हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की ह्या जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक साऊथ कोरिया कोणत्या देशाने जिंकली? साऊथ कोरिया या देशाने जिंकली आहे. हा पण पॉइंट नोट डाऊन करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. चलो नेक्स्ट, कोणत्या राज्याने विधानसभेत भीक मागण्यावर बंदी? वाचून जरा वेगळं वाटतंय पण बरोबर आहे. कोणत्या राज्याने विधानसभेत भीक मागण्यावर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले? बरोबर आहे, भीक मागायला नकोच आहे. आपण कुठेतरी काम करा, कष्ट करा, पैसा मिळवा आणि उपजीविका करा. भीक मागून आयुष्यभर काय करणार आहे? तर त्यासाठी त्या राज्याने काय केलं? विधानसभेत त्या भीक मागण्यावर बंदी घालण्याचं विधेयकच मंजूर केलं. तर हे विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केलं असेल? ऑप्शन आहे मणिपूर, मिझोराम, मेघालय, महाराष्ट्र. 4 पर्याय दिले आपल्याला आणि अचूक उत्तर आहे मिझोराम. कोणत्या राज्याने केलं? मिझोराम या राज्याने भीक मागण्यावर बंदी घालण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे. मग त्यांनी विधेयक मंजूर केलं, मग आता कोणालाच भीक मागू द्यायची नाही का? नाही. तर ते भीक मागण्यावर बंदी घातली आहे, तर ते जे भीक मागणारे जे काही कोणी असतील तर त्यांना त्याच्यावर बंदी घालून त्यांच्यासाठी दुसरे व्यवसाय असेल, त्यांना काहीतरी दुसरे काम सुरू करणारे फक्त बंदी घातली मग तुम्ही भीकच मागू नका असं नाही, तर त्याच्यावर काहीतरी दुसऱ्या उपाययोजना केल्या आहेत त्यांनी. म्हणजे कामं दिली आहे, तुम्ही त्याच्याऐवजी हे करा आणि तुमचं काय करा, उपजीविका चालू ठेवा असं करणार आहे. तर बघा, मिझोराम हे एक राज्य आहे. मग या मिझोरामची राजधानी काय? प्रश्न विचारला जातो आपल्याला. जीकेचा प्रश्न आहे, होऊन जाईल आपला. पाठ होतोय, पाठ करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला राज्य आणि राजधानी याच्यावर एक प्रश्न असतो. तर मिझोरामची राजधानी काय आहे? ऐझवाल आहे. कोणती राजधानी आहे? ऐझवाल.
बघा आपला पहिला ऑप्शन आहे मणिपूर. या मणिपूरची पण राजधानी विचारली जाईल मग आपल्याला. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. कोणती आहे? इम्फाळ. त्याच्यानंतर मेघालय. मेघालय राज्याची राजधानी काय मग? शिलाँग. ही पाठ आहे ना सर्वांची? महाराष्ट्राची राजधानी ओके पाठ आहे. बघा मणिपूर इम्फाळ, मिझोराम ऐजवाल, मेघालय शिलाँग, महाराष्ट्र मुंबई. चारही ऑप्शन क्लिअर. नोट डाऊन करून ठेवायचे. राज्य आणि त्यांची राजधानी आपल्याला विचारली जाते. राजधान्यांवर एक प्रश्न असतोच. एक तर देश आणि राजधानी असेल किंवा राज्य आणि राजधानी, याच्यावर दोन्हीपैकी एक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात 1 सप्टेंबर पासून करंटचा आहे आत्ताच लेटेस्ट नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित करण्यात आली? नो हेल्मेट नो इंधन अगदी बरोबर आहे. हे असं काहीतरी कुठंतरी कडक नियम केले ना तरच लोक पण काय करणार आहे, हेल्मेटचा वापर करणार आहे. निदान आपल्या सुरक्षेसाठी तरी ते महत्वाचं आहे. काही जण म्हणतील काय मॅडम कशाला नो हेल्मेट आणि नो इंधन? अरे जीव महत्वाचा आहे, त्याच्यासाठी हेल्मेट पण घालणं गरजेचं आहे. तर मग तुम्ही हेल्मेट घाला, किती इंधन घ्या आणि फिरा, काही प्रॉब्लेम नाहीये. तर ते कोणत्या राज्याने सुरू केले? ऑप्शन दिले तमिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश. तर अचूक उत्तर आहे याचं उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याने 1 सप्टेंबर पासून केलंय नो हेल्मेट नो इंधन? बघा ना, हेल्मेट घातलं तर आपल्याला इंधनही मिळणार आहे आणि आपल्याला पुन्हा आपण नियम पण मोडणार नाहीये ना. नियमही मोडायचा नाहीये. आपल्या जीवाची पण आपल्याला काळजी असते. कुठं पडलो वगैरे तर त्याने आपल्याला वाचणार आपणच आहे, डोक्याला मार लागणार नाहीये, गरजेचं आहे. तर कोणत्या राज्याने केलंय? उत्तर प्रदेश या राज्याने काय केलंय? मोहीम आयोजित केलेली आहे. बघा आपण जसं मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की राजधानी, उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. बघा तिथेही 4 राज्यांच्या राजधान्या आपण बघितल्या. आता इथेही बघून घेऊ. 8 प्रश्न तर आपले इथेच क्लिअर होत आहे. फक्त एक प्रश्न करायचा आणि एकच प्रश्न पाठ करायचा असं नाहीये. एक प्रश्न घेतला ना त्याचे ऑप्शन क्लिअर करा. त्याचे फुटणारे इतर, जसं एक नदी असते तिला वितरिका असतात, मग त्या कोणकोणत्या वितरिका आहे, कोणकोणती नावं आहे ते आपण पाठ करायचे असतात. तसं इथे हा एक प्रश्न आहे, त्याला 4 ऑप्शन आहे, याचं एक अचूक उत्तर आहे, पण बाकीचे 3 कुठं जाऊ शकतात, त्याच्यावर कुठं प्रश्न येऊ शकतो हे पण आपण बघणं गरजेचं असतं. बघा मग उत्तर प्रदेश आता फक्त याच्यासाठी बघणार का आपण 1 सप्टेंबर नो हेल्मेट नो इंधन? नाही, मग त्याची राजधानी पण बघू. मग उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. बघा पहिला ऑप्शन आहे तमिळनाडू. मग तमिळनाडूची राजधानी चेन्नई. तमिळनाडूची राजधानी चेन्नई. पुन्हा राजस्थान. राजस्थानची राजधानी जयपूर. गुजरात. गुजरातची राजधानी पाठ असेल तुमची सर्वांची गांधीनगर. नोट डाऊन करा, पाठ करा. तमिळनाडू चेन्नई, राजस्थान जयपूर, गुजरात गांधीनगर, उत्तर प्रदेश लखनौ. ओके, चला तर पुढे बघूया. बघा आपला आजचा प्रश्न आहे 10वा. भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? आसाम, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड. आपल्याला 4 पर्याय दिले आणि प्रश्न दिलेला आहे कोणता? पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मला तुम्ही कमेंट करायचं. तुम्ही अभ्यास करताय, पुस्तकं वाचताय, आपल्याला स्कोअर वाढवायचा आहे तर आपल्याला अभ्यास करणंही आहे. नाही तर मग लेक्चर होतंय, आपण फक्त बघतोय, कुठंतरी लिहितोय, पण वाचणंही गरजेचं आहे. वाचता वाचता आपल्याला इतरही प्रश्न मिळतात आणि एखादा प्रश्न जर शोधायला गेलो ना आपण, तर ते शोधत असताना आपल्याला बाकीचे पण महत्वाचे प्रश्न मिळतात. त्याच्यासाठी आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट सिरीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.